नमस्कार, मी ऋतिका बारी. तुम्ही पाहताय डहाणू मित्र न्यूज नेटवर्क. आता आपण आहोत चिंचणी बीचवर. अखिल भारतीय बारी बार्या समाज संघ वतीने इथे क्रीडा स्पर्धा ठेवण्यात आली आहे. तर चला पाहूया आतमध्ये जाऊन. आपल्या सोबत आहे चिंचण बारी समाजचे अध्यक्ष आशिषभाई बारी. आपण आता जाणून घेऊ त्यांच्याशी की या क्रीडा स्पर्धा ठेवण्याचे हेतू काय आहेत. हॅलो सर, थोडक्यात आम्हाला सांगावे. अखिल बारी बार्या समाज क्रीडा महोत्सव ठेवण्याचं कारण एवढंच आहे, उद्देश की समाज एकत्र आला पाहिजे, युवा पिढी एकत्र आली पाहिजे आणि समाजला पुढे नेण्यासाठी युवा पिढीचीच गरज आहे. आणि ते क्रिकेट महोत्सव असो, ते क्रीडा महोत्सव असो, त्या हेतूनेच ते समाज पुढे येऊ शकतात. या उद्देशाने आम्ही एकमेकाचे संपर्क होतो, या उद्देशाने हा क्रीडा महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. आणि जो अंतिम विजेता होईल त्याला पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात येईल. धन्यवाद. थँक्यू सर, चांगली माहिती दिली तुम्ही. आपल्या सोबत आहे अखिल भारतीय बारी बार्या समाजाचे अध्यक्ष भरतभाई बारी. त्याच्याशी जाणून घेऊया की आपला समाज कुठून ते कुठपर्यंत आहे. बारी बार्या समाज, अखिल बारी बार्या समाज हा आमचा दमणपासून ते महाराष्ट्र विरार म्हणजे आगाशीपर्यंत समुद्रकिनारी पूर्ण पसरलेला आहे. स्पर्धामध्ये किती टीमने भाग घेतलेला आहे आणि कुठून ते कुठून खेळायला लागले. इकडे आपल्या चिंचणी गावाने स्पर्धा आयोजित केलेल्या त्या स्पर्धेमध्ये 52 हे पुरुषांचे क्रिकेट सामने आहेत. 52 टीम आलेले आहेत. ते आपल्या दमणपासून ते केळवा दांडापर्यंतचे आहेत, महाराष्ट्र दांडापर्यंतचे आहेत. आणि महिलांचे 8 सामने आहेत, ते पण आपल्या गुजरातपासून ते महाराष्ट्र पूर्ण व्यापलेलं आहे. ह्या स्पर्धेसाठी आम्हाला बरेच बारी समाजातील दानशूर लोकांनी तसेच आमचे लाडके आमदार राजेंद्रभाई गावित साहेबांनी पण आम्हाला खूप प्रोत्साहित केले आणि खूप सहकार्य केलेलं आहे. आणि हे मागील म्हणजे मला वाटते की 10 वर्षापासून आमदार साहेब आमच्या भागात आहेत आणि ते प्रत्येक वर्षी आमच्या समाजाला सहकार्य करीत असतात. तरी आम्ही त्यांच्या समाजातर्फे खूप खूप त्यांचे आभार मानतो. सोबत आहे पालघर विधानसभाचे आमदार राजेंद्र गावित साहेब. अखिल भारतीय बारी बार्या समाज या ठिकाणी अध्यक्ष भरतभाई बारी त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे भव्य आणि दिव्य अशा प्रकारचं चिंचणी येथे गावदेवी या मैदानावरती हे सामने आयोजित केलेला आहे. हा जो समाज जो आहे या ठिकाणी दमणपासून तर या साधारण म्हणजे विरारपर्यंत दैसरपर्यंत हा समाज त्या ठिकाणी पसरलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने या समाजाचे जे युवक युवती जे त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने विशेष करून महिलासुद्धा क्रिकेट टीममध्ये या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. आणि या एकंदरीत बारी बार्या समाज हा एकसंघ राहिला पाहिजे. एकमेकांचे प्रश्न आपण समजून घेतले पाहिजे. आपली सांस्कृतिक मूल्य आहे त्याची आपण जपणूक केली पाहिजे. आणि या भावनेतून हा बारी समाज या ठिकाणी एकत्र आलेला आहे. आणि इथे युवक युवतींना आणि महिलांना या ठिकाणी एक क्रिकेटाचं एक व्यासपीठ या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे, जेणेकरून भविष्य काळामध्ये बारी समाजानं सुद्धा एखादा क्रिकेटर या ठिकाणी रणजी ट्रॉफी म्हणा किंवा भारतीय टीममध्ये त्या ठिकाणी त्याची निवड होऊ शकते. आणि त्यासाठी त्याला चालना देण्यासाठी या ठिकाणी बारी बार्या समाजाने एक उत्कृष्ट आणि अत्यंत शिस्तबद्ध अशा प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या भागाचा आमदार म्हणून या ठिकाणी मी निश्चितच माझं या बारी बार्या समाजाला नेहमीच सहकार्य राहिलेलं आहे. आजही राहील, उद्याही राहील आणि परवाही राहील. धन्यवाद. थँक्यू. आपल्यासोबत आहे बारी समाजाचे एक महिला खेळाडू. त्याच्यासोबत जाणून घेऊ तुम्हाला या मॅचचा आनंद कसं वाटते. माझं नाव समिधा भूपेश बारी आहे. मी गुंगणाला राहते. मला पण खेळायचा आनंद झाला आहे की इकडे महिला आयोजन केलेलं महिला क्रिकेट संघ चिंचणी बारीवाड्यामध्ये ती आम्हाला अपॉर्च्युनिटी भेटली खेळायला आणि खूप आनंद आहोत आम्ही सर्व.
की आम्हाला इकडे अपॉर्च्युनिटी भेटली आणि आनंदही भेटला खूप. आणि जसं की कुठे असं खेळायला भेटत नाही महिलांना, पण आम्ही एक हे करतो, अप्रिशिएट करतो. असं तर आम्हाला कुठे खेळायला भेटत नाही, कुठेही ओपन मॅच असेल तर खेळायला भेटते, पण समाजाच्या तर्फे कुठे खेळायला भेटत नाही. अखिल भारतीय बारी बारी या समाजमधून आम्हाला आयोजित केलेलं हे महिला क्रिकेट संघ हे आम्हाला खेळायला भेटतं दरवर्षी. तो आम्ही ह्याचा आनंद घेतो, एन्जॉयमेंट करतो आणि जास्तीत जास्त खेळायचा प्रयत्न करतो. आपण बघतोय टार्गेट सेट केले इथे 42 धावांचं. अच्छी भारी आणि चौकराज. स्वीट्स बॉक्स शानदार असा सोहळा जयबाई स्वागत केलं जात आहे. मायेचं पुष्पगुच्छ देऊन सुंदर मात्र केलं या ठिकाणी मायेची शाळा वेलकम. मायेचं पुष्प आशिष शुभ हस्ते करतोय. मायेचं पुष्पगुच्छ या पुष्पाप्रमाणे सर आपण सदैव फुलत राहा या ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. त्यानंतर भाई स्वीटच्या माध्यमातून नितेश सरांच्या शुभ हस्ते आपण देतोय एक मिठाईचं बॉक्स. आणि जय भुवनेश्वर भाई या फॅमिलीच्या माध्यमातून एक एक मिठाई मागतो ये ना चेंडू एक मिठाई मागतो ये ना चेंडू बसवली या गावाला बिलॉंग करते आणि अँकरिंगच्या क्षेत्रामध्ये त्यांचं एक पहिलं पाऊल आहे. नक्की संपूर्ण पर्याय समाजाच्या माध्यमातून क्रीडापटूंच्या माध्यमातून देवी आपण त्याला खूप साऱ्या शुभेच्छा. चेंडूवर दगडमधून आले सेट होऊन केलं चेंडूला पाहिलं निहाळलं आणि टीम स्क्वेअरने गुगलमध्ये गॅपला भेटण्याचा सर्व प्रयास केला. एकेरीला केलं दुहेरीमध्ये कन्वर्ट आणि 2 धावा झाल्या. सांगू इच्छितोय की फलंदाजी करणारा संघ श्री चाचरमाता चिंचणी आहे आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ ओम साई धाकटी डहाणू. स्वागत होताना आदरणीय